त्यांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वासानी कांचे तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वासानी कांचे कर जोडितो कथे काळ कर जोडितो कथे काळे कर जोडितो कथे काळे आपण आपण आचारे जवळे कर जोडितो कर जोडितो सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवणे निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वासानी कांची सकल संत सज्जन मायबाप थोडा मॉनिटर आवाज द्या मॉनिटरचा आवाज द्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही आता थोडं पुढं बोलावं आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा न जाणो एखादा माणूस असा असेल की त्यांना संत तुकोबांचं नाव माहीत नसावं तो बहुतेक या महाराष्ट्रातला नसेल असं म्हणायला काही हरकत नाही ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाई गात उभा महाराष्ट्र झोपून जातो याचं तुकोबऱ्यांच्या नावाची भोपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो या तुकोबांची ख्याती काही वर्णावी थोडा परिहार देतो सातत्याने गेले 58 वर्ष चालणारा हा नामसप्ताह सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाचा वाग्यज्ञ सोहळा श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांच्या या प्रांगणामध्ये आणि संत कल्याण सेवक यांच्या 35व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा चालणारा हा एक आगळा वेगळा उत्सव 58 वर्ष झालं हे गाव कार्यक्रम करत आहे 58 वर्ष म्हणजे कमीत कमी हा 1967 सालामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला असेल आणि 67 सालापासून आजपर्यंत तो कार्यक्रम त्या जोमात अतिशय चांगल्या पद्धतीनं गावाच्या मनानं बरा चाललेला आहे चांगलाही म्हणता येत नाही ना गावाच्या मनानं बरा चाललेला हा कार्यक्रम आहे तसं गाव खूप मोठं आहे आपलं पण परमार्था करता मन धाव घेणारी सातारा जिल्ह्यातली गावं खूप कमी आहेत एक 5% फक्त असतेली बाकी 95% सातारा जिल्ह्यातली गावं परमार्था करता धाव घेणारी माणसं नाहीत अंगण महाराज तसा आमचा जिल्हा खूप मोठा आहे वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं काम करणार आहे एकेकाळी वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं योगदान दिलेलं सातारा जिल्हा आहे जसं
शुरांचा, वीरांचा आणि संतांचा सातारा जिल्हा आहे. साधी माणसं या जिल्ह्याला होऊन गेली. ज्यांच्या भूमीमध्ये मी कीर्तन करतो ती काही व्यक्ती साधी नव्हती. महात्मा नावाची ज्यांच्या पुढे पदवी लागते, हा जगाच्या पाठीवर किती मोठा माणूस असेल याचा विचार करावा लागेल. ऐतिहासिक गाव आहे आपलं. स्वामींचं वास्तव्य होतं या गावामध्ये. या गावाची माती पुनीत झालेली आहे. या गावचे दुष्टविचार, दुष्टशक्ती गावातून बाहेर पळालेली आहेत. असं एक सुंदर पंढरपुराच्या रोडच्या कडेला वसलेलं कटगुण, तसंही खूप मोठं भाग्यवान आहे. देहूपासून पंढरपुरापर्यंत आणि आळंदीपासून पंढरपुरापर्यंत जेवढी रस्त्यावरची गावं आहेत ती गावं खूप भाग्यवान आहेत. तसं साताऱ्यापासून पंढरपुरापर्यंत जी रस्त्यावरची गावं आहेत ती खूप भाग्यवान आहेत. की याचं कारण एकच की न सांगता वारकरी त्या गावामध्ये येत असतो. आषाढाच्या वारीच्या वेळी न सांगता वारकरी त्या गावामध्ये जात असतो आणि कमी जास्त या गावामध्ये 2-3 दिंड्या मुक्कामाला असतात. 2-3 दिंड्या या गावामध्ये मुक्कामाला असतात. असं एक सुंदर हे कटगुण मला खूप आवडतं. माझे मित्र श्री हरिभक्तीपरायण धीरज महाराज शास्त्री यांचं एक सुंदर असं छोटंसं गुरुकुल आपल्या गावाच्या जवळ आहे. आणि म्हणून त्यांचं गाव जरी उंबरमळे असेल तर त्यांना कटगुंचे धीरज महाराज शास्त्री म्हणून ओळखतात. ही एक कटगुंची नवीन ओळख झाली गेली. ही एक नवीन ओळख आहे कटगुंची, साधं नाही. सालाबादप्रमाणे मला फोन करतात, कटगुंला एक तारीख तुमची असावी. का असावी हे मला कळत नाही, पण ते मला तारीख देत असतात. तसं माझं उद्याचं कीर्तन अचानक थोडासा मला बदल करावा लागला. मी म्हटलं बरं होईल रद्द झालं तर. नाही म्हणले आदल्या दिवशी करा, पण कीर्तन तुम्हाला करावं लागेल. मी ते मान्य केलं, हरकत नाही म्हणे, येतो. मी आलो इथं. आणि नंतर हरिपाठ चालला होता, पिंगळा जोरात चालला होता हरिपाठ. जोरात पिंगळा चालला होता. लांब आहे काय रस्ता येत होता पिंगळा. तुम्ही म्हणत होता का? चांगला पिंगळा चालला होता. अशी सगळी मंडळी, महाराजांच्या संस्थेतली विद्यार्थी असतील, आदरणीय गाणारी मंडळी असतील, टाळकरी मंडळी असतील, अंगद महाराज मृदुंगासाठी असतील, अतिशय सुंदर असे 2 चोपदार असतील. खूप छान शिंग वाजवलं तुम्ही पुजारी मंडळी. आणि सालाबाद पण तुम्ही सप्ताहामध्ये तुमचं योगदान असतं. खरं भाग्यवान आहात आम्ही की आमच्या कीर्तनामध्ये शिंग वाजायला ऐकायला मिळतं आम्हाला. मोठमोठ्या सप्ताहामध्ये या सुविधा मिळत नाहीत. आणि खरं शिंग हे हवं आहे कीर्तनामध्ये, भजनामध्ये. शिंग हे हवं आहे, कारण ही संप्रदायाची एक मोठी परंपरा आहे. ती परंपरा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची जोपासलेली परंपरा आहे. मी सगळ्यांचं दर्शन घेतो. अभंग खूप छोटा आहे, अभंगाचा भावार्थ खूप मोठा आहे. मला दिलेल्या वेळेप्रमाणे तो पूर्ण करण्याचा मी अटोकाट प्रयत्न करतो. माझी प्रामाणिक प्रार्थना आहे, मला बरं वाटायसाठी नको आहे, पण त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु संत तुकोबरेंच्या गोड अशा गात्यामध्ये ज्या तुकोबरेने छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हाची चढावा. ज्या तुकोबरेने वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गात्यामध्ये भरावी. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना झाली. मी एक मुद्दा मांडतो. वेद विद्वानांना कळतो, वेद पांडित्यांना कळतो, वेद ब्राह्मणांना कळतो, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला मोठी महान संत मिळाले, एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. बहिणाईनी म्हणावं ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला से कळस.
निळोबरायांनी म्हणावं, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. आणि संत तुकोबांनी बोलावं, अनुरेणुया थोकडा तुका आकाशाई बोला. साधे नाही तुकाराम महाराज. सर्वांनी पुढे येऊन बसा. महिला मंडळ, कार्यकर्त्यांना सांगायला लागू नये की पुढे जाऊन बसा म्हणून. तुमच्या पद्धतीने तुम्ही, की जेणेकरून विक्षेप नाही व्हावा असं काहीतरी करा. ऐका आता. बस, असू दे, असू दे, बस. तिथलं काय तिथंच बस. संप्रदाय सकळांचा येथून या. काही जाणकार लोकांच्या करता अंगद महाराज बोलून जातो. ज्ञानदेवी रचला पाया तुका झालासे कळस. जरी हे प्रमाण असेल तरी निळोबराय म्हणतात की संप्रदाय सकळांचा येथून या. मग संप्रदाय सकळांचा येथून या हे निळोबराय म्हणतायत की इथं खरा संप्रदाय सुरू झाला, मग ज्ञानोबांच्या पासून झालं ते काय झालं असा प्रश्न आहे. ज्ञानोबरायांच्या पासून झालं ते काय झालं, आणि याचा अर्थार्थी जर शब्दशः तुम्हाला अर्थ लावायचा असेल अथवा याचं तुम्हाला उत्तर हवं असेल तर मी आवर्जून सांगेन. बाबाजी चैतन्य हे गृहस्थी होते, संसारिक होते, मुलं बाळ होती बाबाजी चैतन्याला. पण संसाराच्या तापाने इतके तापले, संसाराचं दुःख सहन नाही झालं बाबाजी चैतन्यांना, आणि घरदार सोडलं आणि संसाराच्या रागापोटी रागानं घरातनं बाहेर पडले. राग वाईट असतो. त्या रागामध्ये इतके चालत लांब गेले, गावाच्या पासून खूप दूर गेले आणि एका घनदाट जंगलामध्ये शिरले. पण त्यात रागामध्ये ते चालतच होते. आणि अचानक पाहता अंधार पडला आणि अचानकपणे वाघांच्या तशा श्वापदांच्या मोठमोठ्यानं आवाज बाबाजी चैतन्यांच्या कानावर येऊ लागले. आणि बाबाजी चैतन्य सावध झाले आणि मनात म्हणू लागले, कुणीकडनं दुर्बुद्धी झाली, संसाराचा राग काढायला निघालो, पण आता मरण्याशिवाय प्रत्यय नाही मला. याचं कारण हिंस्र पशु पक्षी हो आवाज करू लागली आणि बाबाजी चैतन्य खूप घाबरले आणि एका मोठ्या झाडाच्या ढोलीमध्ये बाबाजी चैतन्य असे लपून बसले. कशी तरी रात्र निघावी आणि या श्वापदांच्या तावडीतनं मी सुटावं. अन्न नाही, पाणी नाही या पोटामध्ये. संसाराच्या रागानं बाहेर पडलेले बाबाजी चैतन्य. आणि मग मात्र देवाचा धावा चालू केला. माणूस संकटाच्या वेळी याच्यापेक्षा वेगळं काही करत नाही. ज्यावेळेला माणसावर संकट निर्माण होतं ना, हो त्यावेळी मोठमोठ्यानं देवाचा माणूस धावा करत असतो. बाबाजी चैतन्य मोठमोठ्यानं धावा करताय, देवा आता तुझ्यास्वर कोण सोडवणार आहे मला, सांग ना देवा. कारण बाबाजी चैतन्य पाहताय डोळ्यानं समोरनं हिंस्र पशु पक्षी जात आहेत. देवाचा धावा चालू केला आणि मध्यरात्र झाली आणि अचानकपणे या बाबाजी चैतन्यांच्या समोर एका 8 फुटी माणसानं उडी मारली. लज्जा रक्षणाकरता लंगोट घातलेली होती, दाढी वाढलेली, केस वाढलेले, हाताच्या नकाच्या गुंडोळ्या झालेल्या होत्या. अतिशय विद्रूप चेहरा दिसत होता. आणि बाबाजी चैतन्य याहीपेक्षा खूपच घाबरले. आता मेलोच असं म्हणू लागले. आता मी मेलोच म्हणायचे बाबाजी चैतन्य. पण आलेला जो विदूषकी होता, आलेला जो अवलिया होता, तो साधा सुद्धा नव्हता. तो अवलिया मोठ्यानं ओरडला, घाबरू नको, मला देवानं धाडले तुझ्या करता रे. बाबाजी चैतन्यांच्या जीवामध्ये जीव आला आणि बाबाजी चैतन्याने खाली उडी मारली आणि त्यांचे पाय घट्ट आवळून धरले. डोळ्यातनं खळखळ अश्रू आले आणि पाय धरून विचारतात, आपलं नाव कळावं. आणि तो महात्मा बाबाजी चैतन्यानं आपलं नाव सांगतोय, माझं नाव राघव चैतन्य, माझं नाव राघव चैतन्य. बाबाजी चैतन्यांना एवढा मोठा आनंद झाला आणि बघता मध्यरात्रीच्या वेळी बाबाजी चैतन्यांना राघव चैतन्यांचा अनुग्रह झाला
बाबाजी चैतन्य संसार विसरले आणि राघव चैतन्यांच्या पाठीशी चालू लागले. गुरुजींच्या सेवेचे एकरूप झाले बाबाजी चैतन्य. आणि चालत 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 हो राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य कर्नाटकाकडे निघाले. आणि चालता चालता निघता निघता या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या सातारा जिल्ह्याचं आणि या खटाव तालुक्याचं एवढं मोठं भाग्य की राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य याच तालुक्यामध्ये बरेच वर्ष थांबले गेले. आणि ती म्हणजे आपल्या नेरच्या तालुक्यातली राघव चैतन्याची टेकडी आहे. मी संपूर्ण महाराष्ट्र सांगतो बरं का. बाबाजी चैतन्य राघव चैतन्य कित्येक वर्ष या नेरच्या तलावाच्या टेकडीमध्ये विसावले गेले. कारण टेकडी अशी सुंदर आहे आणि त्या टेकडीवर आतमध्ये अशी छोटीशी गुहा आहे आणि आतमध्ये ते मंदिर आहे. तुम्ही गेलेला आहात तिथं. हो, आपल्या सूर्यनारायणाच्या उपासाच्या वेळी ते जेव्हा मंदिर उघडलं जातं त्याला महाराष्ट्रातले अनेक लोक दर्शनाकरता पोहोचत असतात तिथं. तुम्ही गेला होता कधी? जा, आपल्या जवळचं आहे. लांबून लोक येतात आणि आपल्याला आपलं माहित नसतं. लांबून लोक येतात. राघव चैतन्य बाबाजी चैतन्य कित्येक वर्ष तिथं थांबले. बरीच लोक म्हणतात की ती राघव चैतन्यांची समाधी आहे. ती समाधी तिथं नाही राघव चैतन्यांची. राघव चैतन्य तिथं थांबलेले होते, हे लक्षात असावं. तिथून राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य कर्नाटकामध्ये गेले आणि कर्नाटकामध्ये राघव चैतन्यांची समाधी झाली आणि बाबाजी चैतन्य एकटे पडले गेले. बाबाजी चैतन्य कर्नाटकातून महाराष्ट्राकडे माघारी आले आणि आले कुठं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आळे फाट्याच्या नजीक ओतूर या गावामध्ये बाबाजी चैतन्य आले. ओतूरला आणि विचार केला बाबाजी चैतन्यांनी आता आपण समाधी करावी. आणि त्याच रात्री बाबाजी चैतन्यांच्या स्वप्नामध्ये राघव चैतन्य आले आणि सांगू लागले, बाबाजी तुला समाधी घेता येणार नाही. म्हणे का? देहूच्या संत तुकोबांना तुझ्याकडून अनुग्रह झाल्याशिवाय तुला समाधी घेता येणार नाही. ते बाबाजी चैतन्य आणि संत तुकाराम महाराज या दोघांची भेट कित्येक वर्ष घडत नव्हती. दोघांची भेट घडत नव्हती आणि नाविलाज झाला बाबाजी चैतन्यांचा. आणि हेच बाबाजी चैतन्य संत तुकोबरेंच्या स्वप्नामध्ये गेले. याचं एकच कारण, राघव चैतन्यांनी स्वप्नामध्ये सांगितलं की देहूच्या संत तुकोबांना तुझा अनुग्रह झाला पाहिजे. तेच बाबाजी चैतन्य संत तुकोबांच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य गेले आणि तुकोबा सांगू लागले, मी स्वप्नामध्ये होतो, पहाटेच्या स्नानाकरता गंगेकडे निघालेलो होतो. अंधारामध्ये चालता चालता माझा पाय लागला कुणाला तरी. मी खाली वाकून पाहिलं, कोण एक भला साधू होता, व्याघ्रासनावर बसलेला, पद्मासन घातलेलं, दाढी जटा वाढलेल्या, रुद्राक्षा माळा गळ्यामध्ये, कफणी अंगावर होती, अंगाला भस्म चोळलेलं होतं, कमंडलू बाजूला होतं, कुबडी समोर होती आणि त्या महात्म्याला माझा पहाटेच्या वेळी पाय लागला. मला अतिशय दुःख झालं. मी कोसळलो, मी हंबरडा फोडला, मला क्षमा करावी, माझा पाय लागला. याचं कारण या जगाला मी सांगतो, भजनी विक्षेप त्याची पै मरण. भजनामध्ये विक्षेप नसावा, कीर्तनामध्ये विक्षेप नसावा, हे जगाला मी ओरडून सांगतो. आणि माझ्याकडनं काय झालं, एका साधूच्या साधनेला विक्षेप झाला. तुकोबऱ्यांना दुःख झालं. तो महात्मा हसू लागला आणि सांगू लागला, घाबरू नका, मी तुमच्याकरता बसलोय. म्हणून तुकोबा म्हणतात, आपलं नाव मला कळावं. आणि त्या महात्म्यानं आपलं नाव सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मी कसा म्हणालो बघा, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. असंच लोकांनी कळतं. बघा आता थोडं कान द्या माझ्याकडे, मी तुम्हाला खूप छान सांगणार आहे. तुम्ही जे काही ऐकलं नाही ते सगळं मी सांगणार आहे. फक्त तुम्ही मनाचं कान करून कीर्तन ऐका. या संत तुकोबरेंना बाबाजी चैतन्यांनी दृष्टांत दिला, रामकृष्ण हरी. आता बघा तुकोबरे काय सांगू लागले, आपण ज्यांच्या भूमीमध्ये आहे ना, आपण ज्यांच्या भूमीमध्ये आहे तोच मुद्दा मी पुढे नेतोय, माझा बाकीचा मुद्दा कोणता नाही. तुकोबरे काय सांगू लागले,
की माझ्या सद्गुरूंनी मला भजनाकरता मंत्र दिला आणि त्या मंत्राचं नाव दिलं रामकृष्ण हरी. मंडळी ऐका, गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे. गुरु वेगळे, सद्गुरू वेगळे. पावला पावलाला वाटे वाटेला भेटेल तो जीवनामध्ये गुरु भेटेल. गुरु असतो. आम्हाला लोक म्हणतात, ऐकलं का महाराज, म्हणे काय माळ घाला. बऱ्याचशा लोकांना सप्ताह गावात सुरू झाला की लहरी ती माळ घालायची. बऱ्याच लोक म्हणजे कडबणात आहे ते नाही कोण असतो, पण इतर सांगतो त्या गावचे. सप्ताह आला की त्यासनी इतकं उत्साह मिळून येतं, मी कधी माळ घालतो या. आणि सप्ताह संपला आणि 10-12 दिवसांना जत्रा आली, त्याच्या डोक्यात येतल्या का कशाला घातली असेल ही माळ. आणि म्हणून अंगद महाराज, माझा रेकॉर्ड आहे, मी कुणालाही माळ घालत नाही. घातली तर एक करतो, नारदाच्या गादीवर असली तरच घालतो. कारण खाली उतरलं की आउट ऑफ कव्हरेज, इथं आलं 5G, डायरेक्ट कनेक्शन आहे. हो इथनं डायरेक्ट कनेक्शन आहे त्याच्याशी. आणि मग माळा घातली तर काय वाटत नाही. पण खाली रस्त्यानं गाडीतनी बोळातनी माळा घालायला मोकळा आहे. नाही 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 नाही, ऐका, मी खूप छान सांगतोय तुम्हाला. गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे. पावला पावलाला वाटे वाटेला भेटतो तो जीवनामध्ये गुरु आहे. हा रस्ता कुठे गेला हो? एक म्हणतो खातगुणला गेला, तो गुरु आहे. तो गुरु आहे जीवनातला. पण सद्गुरू वेगळे. बरं, सद्गुरू कधी भेटत नाहीत. सद्गुरूंना स्वतःला भेटवून घ्यायला लागतं. म्हणा महाराज, सापडविले सापडिले वाटे जाता गंगा, सापडिले वाटे जाता गंगा, सापडिले वाटे जाता गंगा स्नान, सापडिले वाटे जाता गंगा स्नान. मस्तकी तो दान देविला, मस्तकी तो दान देविला, सापडी वाटी जाता गंगा, सापडिले वाटी जाता गंगा, मस्तकी तो दान देविला, मस्तकी तो दान देविला, सापडिले वाटे जाता गंगा, सापडिले वाटे जाता गंगा, गंगा सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. तो खोबराय म्हणतायत तसं सद्गुरू कधी सापडत नाही, त्याला सापडवून घ्यावं लागतं. म्हणून गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे. पुढं गुरु मंत्र देतो तो उघडा मंत्र देतो, आणि सद्गुरू मंत्र देतात तो गुह्य गुपित मंत्र देतात. तुकोबाराय म्हणतात, मला माझ्या सद्गुरूंनी मला मांडीवर घेतलं आणि माझ्या कानामध्ये मंत्र सांगितला, रामकृष्ण हरी कुणाला सांगू नको, एकला जप कर बर का. हे माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं. मी उत्तर देतोय कशाचं? संप्रदाय सकळांचा येतोनिया का, येतोनिया का, असं याचं उत्तर देतोय. मला मंत्र मिळाला, मी त्याचा जप करू लागलो. घडलं काय? मी आनंदी झालो. सद्गुरूंच्याकडनं मंत्र मिळाला, मी आनंदी झालो. पण पुन्हा तुकोबाराय म्हणतात, मी असा विचार केला की आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जगत उद्धाराचं काम घेऊन या मृत्यू लोकामध्ये मी आलो आणि मी माझा स्वार्थ बघू लागलो. माझ्या एकट्याचं मी कल्याण करू लागलो. या समाजानं काय केलंय? या समाजानं काय केले? आणि म्हणून तुकोबारायांनी
त्या काळामध्ये महान क्रांती केली आणि सद्गुरूंचा शब्द मोडला आणि मिळालेला जो मंत्र आहे तो संत तुकोबांनी उघडा केला. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. तुकोबांनी हा मंत्र उघडा केला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हा मंत्र दिला. आणि घडलं काय, त्यामुळं वारकरी संप्रदायाला एक वेगळीच पुष्टी आली आणि नेहमीपेक्षा वारकरी संप्रदाय खूप मोठा झाला. हे निळोबारायांनी खूप बारीक नजरेनं पाहिलं आणि ते म्हणू लागले संप्रदाय सकळांचा येथून. आता ऐका, पुन्हा एक शंका. रामकृष्ण हरी मंत्रानं वारकरी संप्रदाय मोठा झाला, अगदी बरोबर आहे. मग हा ज्ञानोबांच्या काळी होता का नव्हता? होता. ज्ञानोबाराय म्हणतायत ना, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. ज्ञानोबाराय म्हणतायत पण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा पूर्ण मंत्र आहे. आणि तुकोबारायांना सद्गुरूंनी जो दिला तो रामकृष्ण हरी हा मर्यादित मंत्र दिला गेला. आणि म्हणून संप्रदाय सकळांचा येथून या महाराष्ट्राला ज्ञानोबांसारखी आई मिळाली आणि तुकोबांसारखा बाप मिळाला आणि महाराष्ट्राला या मंत्र मिळाला ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. साधं नाही. रामकृष्ण हरी हा मंत्र बाबाजी चैतन्यांच्याकडून मिळाला आणि ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र पंढरीचे प्रल्हादबा बडवे यांच्याकडून मिळाला. हे कळालं पाहिजे आपल्याला कुणाकडनं काय आलंय. आपण उगी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पंढरीचे प्रल्हादबा बडवे. आपण कधी पंढरपूरला गेला असाल, बहुतांशी लोक गेलेतच आणि जे नाहीतच गेले ते बहुतेक महाराष्ट्रातलेच नाहीत असं म्हणावं. गेलेत लोक पंढरपुराला. समाज पंढरपूरला गेलेला आहे. आम्ही पंढरपूरला गेल्यावर बाकी काही बघत नाही हो. आम्ही धावत 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 त्या चंद्रभागेत जायचं आणि चंद्रभागेमध्ये पाय असं करायचं, तिलाच लाथा मारायच्या चंद्रभागेला आणि धावत 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 त्या पुंडलिकाच्या जवळ यायचं. कडगुणकर मंडळी ऐका, तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर अनेकदा पुंडलिकाला गेला, बरोबर आहे? जातोच आपण, म्हणजे त्यात काही हेच नाही. पुंडलिकाकडं आपण जातोच. मग आपण सगळी मंडळी पुंडलिकाला जर जाऊन आला असाल तर माझ्या एका शंखेचं निरसन करा. पुंडलिकाची मूर्ती संगमरवरी आहे. पुंडलिकाची मूर्ती पाषाणाची आहे. पुंडलिकाच्या मूर्तीला सोन्याचा मुखवटा आहे, चांदीचा मुखवटा आहे, पितळेचा मुखवटा आहे का मुखवटाच नाही, यातली काही कल्पना कोणाला असेल? नसेल. याचं कारण सांगू. आम्हाला पुंडलिक कधी बघायची हौसच नाही. आम्ही चंद्रभागेचं स्नान केलं ना, कारण चंद्रभागेसारखं तीर्थ जगाच्या पाठी होणे नाही आणि झालं नाही हे लक्षात ठेवा. पाठीमागच्या महिन्यामध्ये 60 कोटी लोक गेली प्रयागराजला. गंगा, यमुना, सरस्वती गिनीज रेकॉर्ड झालं. 60 कोटी कशाला म्हणतात? 60 कोटी लोकांनी डुबक्या मारल्या 3 वेळा आणि आपलं पाप धुतलं आणि बाहेर पडून आले आणि पुन्हा येताना पाप करू लागले दाब्यावर. असं धुत वय पाप. माझी पण इच्छा झाली हो मौनी अमावस्येला जायची महाराज. काय राव, जोडदारांनी फसवलं, नेलंच नाही मला. आणि दुसऱ्या दिवशी बातमी वाचली आणि वाईट वाटलं. चेंगराचेंगरीन लोक मिली. नशीब आपला नंबर त्यात होता काय काय कोणाला गेलो नाही, ती बरं झालं. 60 कोटी लोक गेली, 60 कोटी. पण लक्षात घ्या, आमच्या ह्या सगळ्या मंडळींना प्रमाण पाठ आहे. या भारतातल्या सगळ्या नद्या मध्यरात्री चंद्रभागेला येतात, स्नान करतात, स्वतः शुद्ध होतात आणि पुन्हा आपापल्या ठिकाणी निघून जातात. याचा अर्थ 60 कोटी लोकांचं पाप धुणारी एकमेव गंगा आहे, तिचं नाव चंद्रभागा आहे. लक्षात असावं. फेडीत पाप ताप पोकीत त्रिचे पाद
समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, गावा मागील ओघळ गंगा न म्हणे अमंगळ. अरे गावा पाठीमागची ओघळ त्या गंगेला मिळाली म्हणून गंगेनं तिला कधी अमंगळ मानलं नाही. अशी सुंदर गंगा या वारकऱ्यांना मिळाली, तिचं नाव चंद्रभागा. आणखीन महात्म्य काय चंद्रभागेचं माहीत नसेल सांगून जातो. अरे भीमा नावानं पंढरपुरामध्ये आली आणि पंढरीच्या वेशीत आल्याबरोबर ती चंद्रभागा झाली आणि पंढरपूर सोडलं, गोपाळपुऱ्यात आली आणि पुन्हा भीमा नावानं वाहू लागली. तिचं नाव चंद्रभागा आहे. मर्यादित अंतराकरता, मर्यादित किलोमीटर करता झाली, तिचं नाव चंद्रभागा आहे. त्या पुंडलिकाच्या दर्शनाकरता रांगेला आम्ही उभा राहिलो की आतून गाभाऱ्यातून आवाज येतो आतल्या त्या महात्म्यांचा, या पुंडलिकाच्या दर्शनाकरता या. ज्यानं आई वडिलांची सेवा केली, तुमची सेवा घडावी, तुमची वारी सफल व्हावी, या दर्शन घ्या पुंडलिकाचं. 50 रुपये ठेवा, 100 रुपये ठेवा, कल्याण होईल तुमचं. हे कानावर पडल्या पडल्या आमच्या अंगावर काटा येतो, तर कुणाकडेच नीट आम्ही बघत नाही, अशी खाली मान घालून कधी एकदा पळून बाहेर जातोय त्या पुंडलिकापासून. असं होतं. तो काय अडवतोय का मारतोय तुम्हाला बघण्याची मानसिकता नाही. पण तुकोबांनी मात्र आम्हाला आवर्जून सांगितलं तिथं काय आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागातील पुंडलिक, चंद्रभागातील पुंडलिक. चंद्रभागा लिंग पुंडलिक, तिथं लिंग आहे, तिथं पुंडलिकाची कोण्याही प्रकाराची मूर्ती नाही, हे लक्षात असावं. आवर्जून नंतर कधी गेला ना तर बघा म्हणजे झालं बरं का. तिथं लिंग आहे, लिंग आहे तिथं. माझा मुद्दा खूप छान सांगत होतो तुम्हाला, तो ऐका. पंढरीचे प्रल्हाद बा बडवे भगवान परमात्मा पांडुरंगाच्या राऊळाच्या दक्षिण द्वाराला प्रल्हाद बा बडव्यांचं घर आहे. प्रल्हाद बा बडवे भगवान परमात्म्याचे निस्सिम भक्त. काकड आरती पासून शेजारती पर्यंत विधिवत पूजा अर्चा ही प्रल्हाद बा बडव्यांनी करू जाणं, ते बाकी कुणाचंही काम नाही. आणि प्रल्हाद बा बडवे संध्याकाळी शेजारती करण्याकरता राऊळात गेले. विठोबाची सुंदर अशी आरती झाली. आरती खाली ठेवली. प्रल्हाद बा बडव्यांनी आरती घेतली. डोळे भरून देवाला पाहिलं, डोळे भरून देवाला पाहिलं आणि लगबगीनं प्रल्हाद बा बडव्यांनी देवाच्या गळ्यातले दाग दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवले, त्याला कुलूप लावलं, त्याची चावी करगोटे असं बांधली. बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या, रात्रभर गाभाऱ्यामध्ये तेल पुरावं, प्रकाश राहावा. बाहेर आले, दरवाजा लावला, कडी लावली, कुलूप लावलं आणि प्रल्हाद बा बडवे घरी आले. वळकटी अंतरली, अंग टाकून दिलं, कंदील बारीक केला आणि डोळे झाकले आणि भजन चालू केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि प्रल्हाद बा बडव्यांचे डोळे झाकले, पण झोप मात्र लागत नव्हती. 20 मिनिटं डाव्या कुशीवर झोपले, झोप लागत नाही म्हणून आपली कुशी बदलली आणि उजव्या कुशीवर आले. पुन्हा भजन चालू केलं प्रल्हाद बुवांनी, पण झोप मात्र लागत नाही प्रल्हाद बुवांची. प्रल्हाद बा बडवे मनात म्हणायचे, म्हणजे झोप का लागत नाही, आज काही चुकलं का माझ्याकडनं. मंडळी लक्षात असावं, एखादी खूप मोठी चूक हातून घडली तर झोप लागत नाही. खूप मोठा आनंद झाला तर झोप लागत नाही. खूप मोठा हातून अपराध घडला तर झोप लागत नाही. प्रल्हाद बा बडवे म्हणतात, आनंद काही नाही, अपराध काय नाही, मग चुकलं काय माझ्याकडनं, काय चुकावं. मी राऊळात गेलो, मी शेजारती केली, देवाचे दागदागिने काढले, पेटीमध्ये ठेवले, कुलूप लावलं, चावी करगोट्याला बांधली. बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या, तेल पुरावं, प्रकाश गाभाऱ्यामध्ये रात्रभर राहावा. निघालो बाहेर, दरवाजा लावला, कडी लावली. बहुतेक कुलूप लागलं नसावं माझ्याकडं. कुलूप नावाची वस्तू माणसाला कधी झोपून देत नाही, किती पण कीर्तन रंगाला आलेला असू द्यात. एक जण मध्येच उठला आणि चालायला लागला. म्हटलं का हो, काय नाही, चालू द्या म्हणला. कुलूप लावले घराला, हिसका मारून माघारी पोहोचला. यांची कीर्तन हिसक्या दसक्यावर गेली. 58 वर्षात किती बुवा मेलं हेच माहित नाही अजून.
सांगून सांगून काही फरक नाही. प्रल्हाद बडव्यांच्या मनामध्ये कुलूप नावाचा शब्द आला आणि प्रल्हाद बडवे उठून बसले. कंदील मोठा केला, हातात कंदील घेतला, धावले प्रल्हाद आले राहुलामध्ये आणि असा कंदील वर धरला आणि समोर पाहता तो काय, कडी लागली, कुलूप पण लागलेला आहे. मोठाच्या मोठा श्वास सोडला आणि ओरडले. बरं, खूप मोठ्यानं ओरडली. ऐकलं का देवा? अरे त्रास झाला याचं दुःख नाही रे, पण कुलूप लागलं याचं समाधान झालं. आता माझी झोप लागेल चांगली. आणि प्रल्हाद बडवे गर्दीशी माघारी फिरले आणि 5-7 पावलं पुढे गेले आणि गाभाऱ्यातून आवाज आला. तो प्रल्हाद बडव्यांच्या कानावर पडला आणि प्रल्हाद बडवे तिथंच उभा राहिले. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. प्रल्हाद बडव्यांच्या कानावर स्वर आला, ऐका रे. आणि प्रल्हाद बडवे गर्दीशी माघारी फिरले, हातातला कंदील खाली ठेवला आणि मोठ्यानं हंबरडा फोडला प्रल्हाद बॉणी. हे देवा, हे पंढरीनाथा, अरे काय आघात दिला रे भगवंता तुझी. अरे कोण एक वारकरी माझ्याकडनं अंधारामध्ये आत राहिला आणि असाच रे कुलूप लावून निघून गेलो. त्या वारकऱ्यास त्रास झाला असता म्हणून तू माझी झोप नाही लागू दिलीस. कोण असावा तो वारकरी, घालीन लोटांगण वंदीन चरण. त्या वारकऱ्यास लोटांगण घालतो. अरे कोण असावा तो वारकरी म्हणून प्रल्हाद बडव्यांनी हातातला कंदील खाली ठेवला, करगोट्याची चावी सोडली आणि रावळाच्या महाद्वाराच्या द्वाराचं कुलूप प्रल्हाद बडव्यांनी हातात घेतलं आणि तीच चावी त्या कुलपामध्ये घालणार. एवढ्यामध्ये प्रल्हाद बडव्यांच्या मनात एक विचार आला की माझ्या देवाचा गाभारा हो इतका सुद्धा मोठा नाही की एखादा माणूस विसरावा आणि मी बाहेर पडावं. निश्चित काय प्रकार तरी काय असावा, काय प्रकार असेल. मग प्रल्हाद बडव्यांनी चावी माघारी घेतली आणि टाचा उंच केल्या प्रल्हाद बॉणी आणि महाद्वाराला एक झरोका आहे. त्या झरोक्याच्या आत प्रल्हाद बडव्यांनी वाकून पाहिलं आणि आतलं चित्र इतकं देखणं होतं. म्हणे काय, अरे विटेवरचा माझा परमात्मा, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या घेऊन माझा देव, माझा विठोबा, माझा पंढरी ओ भजन करतोय. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. एक सांगू, या विश्वाचा मालक, या जगाचा बाप, अरे ज्यांचं भजन करतोय त्यांचं नाव ज्ञानोबा आणि त्यांचं नाव तुकोबा हे लक्षात असावं. वारकरी संप्रदायाला आई ज्ञानोबांसारखी मिळाली आणि बाप तुकोबांसारखा मिळाला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जनार्दनी पाया वंदित से, एका जनार्दनी पाया वंदित से, वंदित से न पाहे या तुला न पाहे या तुला. एका जनार्दनी वंदित, एका जनार्दनी न पाहिया कुणाचा, न पाहिया कुणाचा ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित. काय सुंदर आहे ज्ञानाबाई. ज्ञानाबाई, ज्ञानाई, ज्ञानदेवी, माऊली म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझिया पाऊली, या कारणे मी सावली न संधी तुझी. काय छान आहे.
प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्वतःला हा म्हणून घ्यायची मी ज्ञानेश कन्या आहे, मी ज्ञानेशांची मुलगी आहे आणि भगवान परमात्मा कृष्णाची पत्नी आहे. स्वर देऊ नका, बंद करा. माणसं कुठं जातात आणि काय करतात याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. 3 महिन्याचे होते, डोळे आले म्हणून नाव झाला आणि डोळे गेले गुलाबराव महाराजांची. विदर्भातले महान संत आहेत. 3 वर्षाचे झाले आणि आईबाप मरून गेले. अरे 12 वर्षाचे झाले आणि गावानं लग्न लावून दिलं आणि त्या क्षणी आंधळे गुलाबराव महाराज पळून गेले. ते आले नाहीत माघारी. ज्याला आले ना त्याला सांगू लागले मी ज्ञानोबांची मुलगी आहे आणि भगवान परमात्मा कृष्णाची पत्नी आहे. ऐकताय ना तुम्ही? खरंच ऐकावं, वेळ वाया घालवू नका. गुलाबराव महाराज लुगडं नेसायचे, पायात पैंजण असायचं, पायात जोडवं असायचं, केस मोठे वेणी घालायची, मोठा कुंकवाचा टिळा असायचा, हात भरून बांगड्या असायच्या, डोईवर पदर असायचा. तसेच चालायचे गुलाबराव महाराज. माणसं किती वाहून घेतात. धीरज महाराज आपण बाहेर कुठं होता? ऋषिकेशला होता. बहुतांशी तुम्हाला या गोष्टी खूप जवळीकेनं माहीत आहेत आणि ज्या माहीत आहेत त्या गोष्टी आवर्जून आपल्या लोकांना सांगत झाला. म्हणजे काय सांगा ते सांगतो. मी एक 5 दिवसापूर्वी कार्यक्रमाला गेलो होतो. ऐका बरं, मी काही विस्तार वेगळा करत नाही, मी 11 तर थांबणारच आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये देवरगाव नावाचं गाव आहे. देवरगाव, निफाड तालुका. माझी गाडी निघाली, ड्रायव्हर असतो लांब असलं की. निफाडच्या अलीकडे 5 किलोमीटरवर गाडी उभा केली ड्रायव्हरनं. मी म्हटलं काय रे? काय नाही म्हणला, महाराज द्राक्षाची बाग आहे आणि द्राक्षाची विक्री चालू आहे. मग काय झालं? नाही, द्राक्षाचा भाग आहे ना, स्वस्त मिळतील ना, ही आपली विचारसरणी. तो ड्रायव्हर गाडीतनं उतरला, बागेत गेला आणि बागेतनं हात केला मला. महाराज म्हणे काय 50 रुपये किलो आहेत. घे म्हणलं, तुला काय घ्यायचे असतील तर, मला काही नको. आणि एवढ्यामध्ये मला त्या देवरगावचे सुधीर बाबांचा मला फोन आला. एक महात्मा आहे आणि मला फोन आला, म्हणे बाबाजी कुठं आहात? काय गोड बोलतात तिकडे माणसं, नाही का? बाबा, बाबाजी असं शब्द बोलतात. आपल्यात बघून म्हणणार आज कुठल्या बुवाचं कीर्तन आहे र? जो नाही ना ठरवून बुवा आणलाय, बुवा म्हणतो. त्याला मवाळकीच नाही कुठली. म्हणे बाबा कुठपर्यंत आलाय? मी म्हणलं निफाडच्या पाठीमागं 5 किलोमीटर आहे. मग ते म्हणले अहो 20 मिनिटात तुम्ही आमच्या गावात पोहोचणार आहे. हा म्हणणं माझं लोकेशन तेच सांगताय. माझी गाडी निघाली, 20व्या मिनिटात आमची गाडी देवरगावात पोहोचली आणि देवरगावच्या बाहेर अशी गर्दी अलोट होती. पताका, टाळ, मृदुंग अंगद महाराज वाजत होता. ड्रायव्हरला म्हटलं बहुतेक दिंडी आली, गाडी साईडला घे. गाडी साईडला घेतली. 2 माणसं पळत आली आणि MH11 पाहिलं. दरवाजा उघडला माझा आणि विचारलं बाबा का? म्हणे हा, खाली या. मला खाली घेतलं. सुधीर बाबा समोरून आले आणि माझ्या हातात हात दिला, दंडवत घातला. त्या माणसानं, खूप मोठा माणूस आहे पण दंडवत घातला. मी लाजलो, उठून उभा राहिले, मिठी मारली एकमेकाला. माझ्या हातात हात घेतला. त्यांनी असं खुणावलं आणि सगळी लोक पुढं चालू लागली. टाळ मृदुंग वाजवू लागला, पताका लोक नाचवू लागली आणि आम्ही त्यांच्या पाठीमागत चाललो. थोडासा मी विचाराधीन होतो वेगळ्याच, की हे निश्चित चाललंय ते काय. आणि माझी गाडी, आमचं ते सगळी मंडळी आम्ही मंडपाजवळ गेलो, समाधीचं दर्शन केलं आणि एका सरदारांच्या वाड्यामध्ये बसायला आलो. आणि मी त्या महात्म्यांना विचारलं बाबा हे लक्षात नाही आलं माझ्या. म्हणे काय? हा टाळ मृदुंग वगैरे कशासाठी होता? म्हणे अहो तुम्हाला घ्यायला आलो होतो आम्ही. ते म्हणाले तुम्हाला घ्यायला आलो होतो.
मी मनात म्हणलं हे कसं शक्य आहे बाबा, मी इतका मोठा नाही की टाळ मृदुंगानं मला तुम्ही वाजवत न्यायचं. आमच्या साताऱ्याकडं टाळ मृदुंग लावतात पण मेल्यावर. हे जित्यापणी कसं काय मला वाजवत नेलं तीच मला काही कळत नाही. मी थोडं चकित झालो. पण निश्चित म्हणे आम्ही काही रोज येत नाही महाराज. मग आज तुम्ही आलात म्हणूनच फक्त आम्ही टाळ मृदुंग घेऊन आलो. पण मी आलो म्हणून का, आता प्रश्न आहे. मी आलो म्हणून कारण बाकीच्यांनी काय केलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की ज्यांची संजीवन समाधी आहे त्यांच्या या गावाच्या सभोवताल 9 गाव आहेत. संपूर्ण जगभर कोरोनानं एवढा हाहाकार केला पण या 9 गावामध्ये एक पेशंट नव्हता. लोक दिनचर्या रोजची एकत्र बसून करत होती. ती यांच्या आशीर्वादाने. मग हे आहेत कोण? मग त्यांनी मला सांगितलं की त्यांचं नाव आहे हरेकृष्णा महाराज, तथा त्यांचं मूळ नाव आहे बाळकृष्ण महाराज. त्यांची संजीवन समाधी आहे. म्हणे महाराज, आमचे महाराज एवढे विद्वान होते की कुठल्या तरी ते योगाचा अभ्यास त्यांनी केला होता. स्वतःच्या आतड्या बाहेर काढायचे, ते अशा पाण्यात धुवायचे आणि पुन्हा आतड्या आतमध्ये टाकायचे. बरं, मग अहो महाराज, आमचा हा सगळा समाज आहे ना तो खूप परमार्थिक मायाळू आहे. आणि त्यांनी पाहिलं की संजय महाराज भोसले वेळुकर कंसात साताऱ्याचे महाराज आहेत म्हणून लोकांनी विचार केला की त्यांना आपण वाजत गाजत आणू. म्हणे का? कारण ज्यांची समाधी सोहळा आहे ना ते सातारा जिल्ह्यातले कराड तालुक्यातले मसूर या गावचे आहेत. मसूर या गावचे आहेत. एवढा मोठा महात्मा, म्हणजे जुनं नाव आहे काशीरामबुवा खेडलेकर. काशीरामबुवा खेडलेकरांचे ते अनुग्रहित त्या काळामध्ये होते. मला इतका मुद्दा मी सांगण्याचं कारण काय, त्याचं एक सांगतो की त्यांच्याकडं मी तो एक एवढा मोठा लड्डू गोपाल पाहिला. तो पितळेचा एवढा मोठा, त्याच्या पुढं कॅटबऱ्या, त्याच्या पुढं मॅगी, पुड्या नव्हत्या, मॅगीच केलेली होती. मॅगी, त्याच्या अंगावर पोशाख, त्याची खेळणी, त्याच्या पुढं मोबाईल, ते कार्टून लावलेलं, त्याच्या पुढं ते आहे ना ते मांजराचं उंदराचं कुठलं रे, तुम्हाला काय रे माहिती असेल? यांना पाठ आहे बघा ते टॉम जेरी. ती असं मी महाराज बघत होतो. असा कोण मला सांगा बरं, पितळेच्या भगवान गोपालकृष्णा पुढं असलं कोण ठेवल का? मग मी त्यांना म्हटलं की महाराज हे मला काही कळालं नाही. मग त्यांनी सांगितलं की हा कधी माझा बाप होतो, हा कधी माझा बाळ होतो, हा कधी माझा नवरा होतो. म्हणजे लोक खूप विचार करतात. वृंदावनाला वगैरे असा कृष्ण घेऊन असं सगळं जायचं चालायचं, लय इतकं सुंदर. मी म्हणलं हे मला काही गणितच कळणार. म्हणे महाराज तुम्हाला खोटं वाटेल, ऐका बरं महिला मंडळ, ऐका पुरुष मंडळी ऐका, तुम्हाला खोटं वाटेल कारण ते नेहमी वृंदावनाशी असतात. म्हणजे वृंदावनामध्ये 2 असे साधू आहेत. ऐका, वृंदावनामध्ये 2 असे साधू आहेत की त्यांना वृंदावन सोडून कधी जाता येत नाही. मी विचारलं का? म्हणे महाराज आजही देव तथा कृष्ण कधी कधी बाल अवस्थेमध्ये जातो, बाळकृष्ण होतो आणि रांगत रांगत त्या साधूंच्या घरात जातो. साधूंनी त्या बाळकृष्णाला पाहिलं ना की काय घडतं कोण जाणे, पण त्या साधूंना पाहणा फुटतो आणि भगवान परमात्मा कृष्ण त्यांचं स्तनपान करतो. कृष्ण साधूंचं स्तनपान करतो. आजही भगवान परमात्मा कृष्ण वृंदावनामध्ये रासक्रीडा खेळतो. त्याच्याकरता झाडं जागा बदलत राहत असतात. आणि आजही वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याचं जे शय्यागृह आहे, विश्रांतीचं ग्रह आहे, त्या पलंगावर आजही तिने सांजेच्या वेळी एका ताटामध्ये नवरंग ठेवले जातात. एक नवी कोरी साडी ठेवली जाते, पानाचा विडा ठेवला जातो. दिवस मावळलं की द्वार बंद होतं, दिवस उगवला की ते द्वार उघडलं जातं. आजही ते नवरंग उधळलेले असतात, नवी कोरी साडी विस्कटलेली असते आणि पानाच्या पिचकाऱ्या त्या पिकदानीमध्ये पडलेल्या असतात. हे खरं का खोटं बघण्याकरता 132 लोकांनी प्रयत्न केला, पण ज्यांनी बघायला गेले त्यांना तिथंच मृत्यू आला. त्यांच्या वृंदावनामध्ये समाध्या बांधलेल्या आहेत. हे मॉडर्न युग आहे. सीसीटीव्हीचा कॅमेरा आला, विज्ञानानं विकसित झालेलं युग. सीसीटीव्हीचे कॅमेरे आले, पण सकाळी उठल्यानंतर पाहिल्यानंतर ब्लर दिसतो, कधीही आतलं काही दिसतच नाही. काय सुंदर आहे.
आम्हाला काय माहिती वृंदावन काय, आम्हाला काय माहिती. आम्हाला एवढंच माहिती 30,000 स्लीपर कोचनी प्रवास, 2 वेळचं जेवण, 1 टायमाला नाश्ता, 2 वेळचा चहा, तेवढंच बघायचं आणि मग पळायचं. मग ती कुठला देव कुठं आहे काही विचारायचं नाही, काय नाही. तीर्थयात्रेकरी पण अशी पळवत घेऊन जाते तिथनी, कुठतरी खायला घालायचं. अरे गोंदवलेकर महाराजांनी स्वतःचा वाडा विकला आणि तीर्थयात्रा केल्या. गोंदवलेकर बाबांनी स्वतःचा वाडा विकला आणि तीर्थयात्रा केल्या. मंडळी, अशा तीर्थयात्रा घडायला आत्ताचा काळ राहिला नाही. आता आम्ही तीर्थयात्रा करून वाडं बांधू लागलो. ही शोकांतिक आहे, ही शोकांतिक आहे. दादा मला त्या विषयाची जायचं नाही, पण मला सांगायचं इत्यार्थ एकच. वारकऱ्यांची आई झाली ज्ञानाबाई. तुकोबा बाप झाले हो तुम्ही संत माय. माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत. गोड अशा गाथ्यामध्ये काही अभंग स्वार्थी जीवा करता, परार्थी जीवा करता, नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा समुच्चय की ज्या गाथ्यामध्ये एक उपदेश नावाचं प्रकरण. आणि तुकोबरायांच्याकडं काही असाच वर्ग धावत धावत आला आणि म्हणू लागला, परमार्थातलं गोड मार्गदर्शन कराल का हो आम्हाला तुकोबराया. महाराज सांगतायत, करी आईसी धावा धावी चित्त लावी चरणापे. अरे धावा धावी करू नका, मग काय करू, त्या भगवान परमात्म्याच्या चरणाशी चित्त लावा. एकाने विचारलं, का हो महाराज? म्हणे काय, त्या देवाच्या चरणाशी आम्ही चित्त लावलं, पण आम्हाला मिळेल काय? तुकोबराय म्हणतात, काय मिळणार नाही ते विचारा, काय मिळेल ते सांगावं. तुकोबराय म्हणतायत, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. अरे माझा माय बाप तुमचं ताप, दैन्य, दारिद्र्य, दुःख हिरावून घेतो आणि सुखच सुख तुमच्या पदरासे देतो. म्हणे सांगितलं कुणी? तुकोबराय म्हणतायत, आलो याचं कारण असे आम्ही सांगितले. मग सांगा ना महाराज, हा परमार्थ गोड करायचंय, तो कसा करावा? तुकोबराय म्हणतात, तुम्ही एक काम करा. म्हणे काय? खाली बसा. म्हणे का? अरे बाबा, जो सांगतो त्यानं उभं राहावं, ज्यानं ऐकावं त्यानं खाली बसावं. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ही मर्यादा आहे भजनाची, ही मर्यादा आहे कीर्तनाची. तुम्ही खाली बसा. ती लोक खाली बसली, तुकोबराय उभा राहिले. हा एक भाग झाला अभंगाच्या जवळ येण्याचा. आता दुसरा भाग सांगतो. तुकोबराय उभा राहिले, विणा घेतला आणि अभंग घेतला तुकोबरायांनी, जो सेवेला घेतलेला आहे तो. हा एक भाग सांगितला. दुसरा भाग सांगतो. पुण्याजवळचं लोहगाव जे विमानतळ आहे, या लोहगावचे संत तुकोबरायांचे मृदुंग वादक, बखावज वादक, त्यांचं नाव आहे सोनबा ठाकूर. त्यांचं नाव आहे सोनबा ठाकूर. तुकोबरायांना काही लहर लागली कोण जाणे, आणि गंगाजी बुवा मवाळ, गवरसेठ वाणी, संताजी जगनाडे, मल्हारपंत कुलकर्णी, मानाजी येलवाडीकर, तुकोबरायांच्या द्रुपद मंडळामध्ये काम करणार शोभा कासार, ही सगळी मंडळी हो फिरत 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 लोह गावात आली आणि महाराज मंदिरामध्ये दाखल झाले. अख्खा गाव जमला. महाराज उभा राहिले कीर्तना करता, विणा घेतला, टाळकरी उभा राहिले आणि आठवणपूर्वक तुकोबरायांच्या सोबत रामेश्वर शास्त्री होते. ऐका, रामेश्वर शास्त्री होते.
घोडीवर पकवार ठेवलेला, विणा वाजवला तुकोबऱ्याने, आणि समोर पाहता तो पकवाज वाजवायला कोणच नाही. म्हणून शास्त्रींच्याकडे पाहिलं आणि तुकोबऱ्याने हाक मारली, शास्त्री जी, सोनबाला माहित नाही का आपण आलो, सप्ताह चाललाय तो, आज वाजवायला नाही सोनबा. एक जण धावत येऊन सांगतो, क्षमा असावी महाराज, म्हणे का सोनबा खूप आजारी आहे, 4 दिवस झालं उठता येत नाही, बसता येत नाही, तापानं फणफणलेला आहे सोनबा, रडतोय व तुमच्या भेटी करता. तुकोबऱ्या म्हणतात, काय रे करावं आता, पण सोनबा पाहिजे होता बरं का, आज सोनबा पाहिजे होता, मजा आली असती. आणि डोळे झाकले आणि रामकृष्ण हरी म्हटल्या बरोबर मृदुंगावर थाप पडली आणि डोळे उडून समोर पाहिलं तर साक्षात सोनबा ठाकूर पखावज वाजवतच होता. अरे काय आनंद झाला तुकोबऱ्याला. आणि हसले महाराज सोनबाकडे पाहून, बरं झालं सोनबा आला बरं. आणि तुकोबऱ्यांनी भजन झालं आणि सेवेकरता जो अभंग घेतला तो आज निरूपणाकरता घेतलेला अभंग त्याचं पहिलं चरण आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, 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 निर्धार हे वर्म चुकून ये, निर्धार हे वर्म चुकून चळ विठ्ठल विश्वास, निष्कामन चळ विठ्ठल विश्वास, निर्धार हे वर्म, निर्धार हे वर्म चुकून ये, निर्धार हे वर्म चुकून ये, निष्कामनी चळ विठ्ठल विश्वास, निष्कामनी चळ विठ्ठल विश्वास, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार वर्म चुकून ये, निर्धार वर्म चुकून ये, निर्धार वर्म चुकून ये, भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून ये, निर्धार हे वर्म चुकून ये, निर्धार हे वर्म चुकून ये, चुकून ये. महाराज अभंगाचं पहिलं चरण सांगतायत, ऐका बरं. निष्ठावंत भाव, अभंगाला चरण 3 आहेत, जास्त नाहीत, मोठा नाही अभंग, खूप छोटा आहे. अभंगाला चरण 3, पण या 3 चरणामध्ये पहिल्या 2 चरणामध्ये संत तुकाराम महाराज तुम्हाला गोड परमार्थ करायचे ना हो, याकरता विशिष्ट असे 7 गुण सांगतात. परमार्थाला पोषक असे 7 गुण सांगतात की या 7 गुणाद्वारे तुम्ही परमार्थ केला तर तुम्ही देवापर्यंत पोहोचाल असं म्हणणं. मग त्या पहिल्या गुणाचं नाव काय? त्या पहिल्या गुणाचं नाव आहे निष्ठा. निष्ठा ठ ठशातला आहे, ट टरबुजातला नाही. ट टरबुजातला असता तर हळूहळू निष्ठा असं झालं असतं. तुकोबरा इतके मजबूत बोले की निष्ठा नावाचा जो गुण सांगितला, ऐका खरं, या निष्ठेमध्ये 2 प्रकार पडले, एक सामान्य निष्ठा आणि दुसरी ती विशेष निष्ठा. सामान्य निष्ठेला परमार्थामध्ये कवडीची किंमत नाही, मात्र विशेष निष्ठेला परमार्थामध्ये मोलाची किंमत आहे. मग सामान्य निष्ठा कशाला म्हणावं आणि विशेष निष्ठा कशाला म्हणावं? सामान्य निष्ठा याला म्हणावं, यावर्षी सप्त्याला आला की पुढल्या वर्षी देवळात येतो, त्याचं नाव सामान्य निष्ठा.
अजून खाली येऊन सांगू, एका चहाच्या कपात अक्का हरिपाठ करतो त्याला सामान्य निष्ठा म्हणतात. एका चहाच्या कपात, साधा नाही, चंद्र ते ध्यान बेडूकर करावारी ठेवून या, ठेवला का तू शहर गळा का, झाला का मकर कुंडल आणला का, प्या तुका म्हणे माझे याची सर्व सुख. अरे एका चहाच्या कपामध्ये अक्का हरिपाठ करतोय त्याचं नाव सामान्य निष्ठा आहे. पण मंडळी हो, विशेष निष्ठा याला म्हणावं जो देवा करता आईचा, वडिलाचा, भावाचा, स्वामीचा, गुरुचा जो देवा करता त्याग करतो याचं नाव विशेष निष्ठा आहे. म्हणजे आता सिद्धांत सांगू, सामान्य निष्ठेवर विशेष निष्ठा ही मात करत असते. सामान्य निष्ठेला परमार्थामध्ये किंमत नाही बाबा. कळावं म्हणून बोलू का तुमच्याशी? ऐका आता, एकूण 5 बाजू मांडतो. पत्नीची पतीवर निष्ठा, पुत्राची पित्यावर निष्ठा, भावाची भावावरील निष्ठा, सेवकाची स्वामीवर निष्ठा आणि शिष्याची गुरुवरील निष्ठा. सुंदर बाजू मांडली. परवा पाचपूर्वबाबांनी छान बाजू मांडल्या. हा, बीज शुद्ध फळ अशुद्ध, बीज अशुद्ध फळ शुद्ध, बीजही अशुद्ध फळही अशुद्ध आणि बीज शुद्ध आणि फळही शुद्ध. ही कीर्तन ऐकण्याची पद्धत आहे आणि करण्याची पद्धत हे लक्षात असं. आपल्याला काय ऐकावं तीच कळून झाले. ऐका, सामान्य निष्ठेवर विशेष निष्ठा मात करत असते. मुद्दा मांडतो, लक्षात येईल आपल्या. पत्नीची पतीवर निष्ठा, सीतामाई आणि प्रभू रामचंद्र. पुत्राची पित्यावर निष्ठा, दशरथ आणि प्रभू रामचंद्र. भावाची भावावर निष्ठा, राम आणि भरत. सेवकाची स्वामीवर निष्ठा, हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र. आणि शिष्याची गुरुवर निष्ठा, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. निवृत्तीने दिदले माझे हाती, देवा तुझी गणेश सकलार्थ प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी. आता मुद्दा छान आहे, तुम्हाला शंका येणार आहे. खरंच ऐकलं असलं, मेंदू चालला असला तर हा शंका येणार आहे. याचं कारण, अरे सामान्य निष्ठेला परमार्थामध्ये कवडीची किंमत नसेल तर सीतामाई प्रभू रामचंद्र कसे आले? मंडळी, याच्या विशेष निष्ठा मात करते हे सांगतोय तुम्हाला पुन्हा. अरे सीतामाईचा प्रभू रामचंद्र नितांत प्रेम, नितांत भक्ती, नितांत निष्ठा होती. सीतामाई अशोकवनामध्ये रावणाच्या बंदी खाण्यामध्ये त्रिजटा नावाची एक राक्षसी उभा आहे सीतामाईंच्या सेवेकरता. पण ती त्रिजटा रावणाची सेवक आहे पण प्रभू रामांची भक्त आहे. तिला वाईट वाटायचं सीतामाईच. आईसाहेबांना म्हणायची, आईसाहेब दूध तरी घ्या ना, एवढं एखादं फळ तरी खा ना, एवढं पाण्याचा घोट तरी घ्या ना आईसाहेब. मला वाईट वाटतो आईसाहेब तुमचं खूप. आईसाहेब म्हणायच्या, सीतामाई आईसाहेब म्हणायच्या, अगं त्रिजटा तू निरोप घेऊन ये, रावण मेला असं मला सांग. अगं तुझ्या हातून तीर्थ म्हणून मी माझा उपास सोडेल. तीर्थ घेईन आणि उपास सोडेल. पण जोपर्यंत रावण मरत नाही तोपर्यंत अन्नाचा कण या पोटात मी जाणार नाही माझ्या. एक लक्षात ठेव. हा काय निष्ठा आहे, काय निष्ठा आहे, प्रेम आहे. येणार माझा प्रभू रामरया. त्रिजटा म्हणते नाही येणार, म्हणजे रावण मरणार नाही. पण न मरण्याचं कारण, अहो आई साहेब, रावण कसा मरेल? जो रावण प्रभू रामाशी युद्ध करतो, रक्ताच्या पाठच्या पाठ वाहतायत, ते फक्त आणि फक्त एका सीतामाई करता वाहतायत. रावणाच्या हृदयामध्ये सीतामाई आहे. रावणाचा श्वास सीतामाईच्या नावानं चाललेला आहे. अरे ज्या रावणाचा श्वास सीतामाईच्या नावानं चाललेला आहे त्या रावणाचा श्वास प्रभू रामराया बंद पाडतील का? कारण तुमचं प्रेम आहे, ते तुमचं त्याचं प्रेम आहे तुमच्यावर. काय परवा छान सांगितलं मी, पहिल्यांदा ते ऐकलं. सुमित्रेचा आणि लक्ष्मणाचा संवाद काय सुंदर सांगितला. हा याचं नाव निष्ठा आहे, याचं नाव निष्ठा आहे. नितांत प्रेम आहे सीतामाईच.
पण मंडळी, हरिविजयामध्ये या म्हणजे लक्षात तुमच्या येईल, भगवान परमात्मा कृष्ण अरे गोकुळ सोडून निघाला त्या मथुरेला, आणि अनेक याज्ञिक आणि याज्ञिकांच्या पत्न्या तथा गोपिका आणि गोपी वेडे झाले देवासाठी. याज्ञिकांच्या पत्न्या वेड्या झाल्या, कृष्ण 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 म्हणून ओरडू लागल्या. ओरडता ओरडता देहावरनं गेल्यामुळं विवस्त्र झाल्या, अंगावली वस्त्र गळून गेली कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता. आणि एका याज्ञिकानं आपल्या पत्नीची अवस्था पाहिली. धावला तो याज्ञिक, आपल्या पत्नीच्या अंगावर वस्त्र टाकलं, तिला गुंडाळली आणि ओढत 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 तिला घरी घेऊन आला. घरात येता क्षणी ती सावध झाली आणि किंचाळली, हंबरडा फोडला आणि कृष्णाला अडवावं असं म्हणू लागली. आणि पळायची, नवरा तिला अडवायचा, जाऊन देत नव्हता नवरा तिला. आणि मग मात्र ती नवऱ्याला म्हणते, असं का करत असाल? तो म्हणतो, तुझ्या आई बापानं माझ्याशी गाठ बांधली, असं कुठेही पळण्याकरता नाही. तर ती मोठ्यानं विचारते, याज्ञिकाची पत्नी, तुम्हाला म्हणायचंय का? तो याज्ञिक म्हणतो, मला एवढंच म्हणायचे, या तुझ्या देहावर माझा अधिकार आहे, कृष्णाचा नाही. या तुझ्या देहावर माझा अधिकार आहे, कृष्णाचा नाही. या क्षणी याज्ञिकाची पत्नी खदखद हसते आणि मोठ्यानं ओरडते, काय मूर्ख आहे नवरा माझा? अरे या देहावर देवाखेरीज कोणाचाच अधिकार नाही. हा कोण? म्हणणारी याज्ञिकाची पत्नी एका भगवान परमात्मा कृष्णाकरता पतीचा त्याग केला आणि आपला देह भगवत चरणी समर्पित केला. याचं नाव विशेष निष्ठा, देवाकरता पतीचा त्याग. याचा अर्थ परमार्थ हा त्यागानं घडत असतो. परमार्थामध्ये त्याग असावा लागतो, अन्यथा परमार्थ घडत नाही. एका देवाकरता स्वतःच्या पतीचा त्याग केला. मंडळी, हे फक्त आपण ऐकायचे, डोक्यात नाही धरायचं असलं काय. हे ऐकायचं नुसतं, ऐकून सोडून द्यायचं. ती म्हणाला, आम्ही तरी येडावी ऐकायला, उठल्या उठल्या उगच झाडतोय सगळं. इथल्या इथं तुला जो घेऊन जा तुला म्हणतो आम्ही. नाही, ऐका, पुढचा मुद्दा सांगतो. पुत्राची पित्यावर निष्ठा. दशरथ आणि प्रभू रामचंद्र, नितांत प्रेम प्रभू रामरायांचं हो दशरथांच्यावर आहे, नितांत भक्ती आहे, नितांत निष्ठा आहे. पण ऐका हो, या भागवतामध्ये एक असा प्रसंग आला आणि आख्यायिका माहित आहे, फक्त नाव सांगतो, भक्त प्रल्हाद. अरे देवा करता आपला बाप मेला याचं दुःख नाही, पण देव मिळाला याचं सुख झालं, त्यांचं नाव भक्त प्रल्हाद आहे. देवा करता बापाचा त्याग आहे, याचं नाव विशेष निष्ठा आहे. क्रमांक 3, भावाची भावावर निष्ठा. राम आणि भरत, नितांत प्रेम भरतांचं प्रभू रामचंद्रांच्यावर आहे. भरतानी 14 वर्ष गादीला स्पर्श न करावा, माझ्या रामाची गादी लांबून दर्शन करून अयोध्येचं राज्य करावं, तो राजा म्हणजे भरत राजा. आणि माझा प्रभू रामराया संध्याकाळी झोपल्यानंतर चांगली झोप लागायची, पण देवाचे ओठ हालायचे. हनुमंतराया ओटाला कान लावून ऐकतात, तर माझा परमात्मा झोपेत सुद्धा भरताचा जप करतो. हे भरतावर प्रभू रामांचं प्रेम आणि रामांचं भरतावरचं प्रेम आहे. पण मंडळी ऐका, यात रामायणामध्ये असा उल्लेख आला, रावणाचा सक्का भाऊ बिभीषण, त्याला म्हणता आलं असतं, हे रावण दादा, तू आहे, मी आहे, कुंभकर्ण आहे, इंद्रजित आहे, चल मारून टाकू तो राम, मारून टाकू तो लक्ष्मण, सीतामाई तुमची पत्नी होईल, अयोध्या आपल्या हातात येईल. पण नाही हो, एका देवाकरता, एका प्रभू रामांच्या करता सख्या भावाचा त्याग केला, त्यांचं नाव विभीषण आहे. देवाकरता भावाचा त्याग, याचं नाव विशेष निष्ठा आहे. सेवकाची स्वामीवर निष्ठा. हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र दास्यत्व निकट हनुमंते पै केले, नितांत प्रेम आहे हनुमंतरायांचं. अरे हनुमंतरायांसारखा भक्तच नाही जगाच्या पाठीवर, भक्तच नाही. हा, कारण अपेक्षाच नाही कुठली, फक्त एक लंगोटीची अपेक्षा, एका लंगोटीची अपेक्षा, बाकी कोणती देवाकडची अपेक्षा नाही. एक मौज सांगू का तुम्हाला? मी कथा वाचली बरं का महाराज, तुम्ही ऐकली असेल. मी कथा वाचली, खूप छान आहे. पहिला मंडळ ऐका तुम्ही. सीतामाई आई साहेब आरशासमोर खाली बसून करंडातलं कुंकू कपाळी लावत होत्या. किती वाक्य छान सांगितलं पुजारीने. सीतामाई आई साहेब करंडातलं कुंकू खाली बसून आरशासमोरकडे बघून करंडातलं कुंकू अशा कपाळी लावत होत्या. याचा अर्थ कुंकू लावणारी जी स्त्री आहे तिला बसूनच कुंकू लावावं लागतं, उभं राहून टिकली लागते.
स्पीड ब्रेकरवर पण टिकलीच नाही. डुगडुग्यात लागते, कुठं पण लागते, पण कुंकू मात्र हे खाली बसूनच लावावं लागतं. हे मान्य करावं लागेल त्यांना, बसूनच लावावं लागतं. हा, आणि सीतामाई आईसाहेब असं असं करायचे, असं त्या मेनावर घट्ट बसवायचे ना. ही पद्धत आहे आपल्याकडची, ही पद्धत आहे. गावात सुतक असले तरी कळत नव्हतं या गावात सुतक आहे म्हणून, कारण कुंकू जात नव्हतं, महिलांचं जातच नव्हतं कुंकू ना. आणि हनुमंतरायांनी पाठीमागून पाहिलं आणि मोठ्यानं ओरडले, हनुमंतराया आईसाहेब काय चाललंय? सीतामाई आईसाहेब मनात म्हणल्या, काही गरज आहे का याला विचारायची? सीतामाई आईसाहेब हनुमंतरायांचा खूप रागराग करायची, खूप रागराग करायची. तो आला म्हणलं की आईसाहेबांना खूप राग यायचा. मग काय केलं असं हनुमंतरायांनी? काही केलं तर काहीच नाही. पण प्रभू रामराया आणि प्रभू रामराया आणि सीतामाई या दोघांना हनुमंतराया कधी सुद्धा प्रायव्हसी देत नव्हते, एकांत देत नव्हते. दोघं बोलायला लागले की मधीच तोंड, जय श्रीराम. आईसाहेब म्हणले, नवराय बोलू देत की मला जरा. पण कुठलं आलंय हो, काय चाललंय? आईसाहेब धसक्यातच बोलल्या, सिंदूर लावते सिंदूर. हनुमंतराय पुढे बोलले. मग आईसाहेब म्हणे, काय हा सिंदूर का लावता तू? आईसाहेब मनामध्ये म्हणतात, ब्रह्मचारी आहेस ना, ब्रह्मचार्याला असलं लय पडतं, काही गरज आहे का तुला? आईसाहेब म्हणतात, हनुमंता जेवढा मी ढळक 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 सिंदूर लावेन तेवढे माझे प्रभू माझ्यावर प्रेम करतात, म्हणून मी सिंदूर लावते. हनुमंतराय गप्प झाले आणि एकच विचार करू लागले, अरे या सीतामाईपेक्षा या प्रभू रामाची सेवा मी जास्त करतो, तरी सुद्धा हा प्रभू रामराया सीतामाईवर जास्त प्रेम करतो आणि माझ्यावर कमी करतो. हे मला कारण आज कळालं. म्हणे काय? आईसाहेब सिंदूर लावतात आणि मी लावतच नाही. आईसाहेब सिंदूर लावतात आणि मी लावतच नाही. आणि हनुमंतरायांनी सिंदूर आणला, किती किलो आणला हे मला विचारू नका, पण आणला आणि पायाच्या नखापासून केसापर्यंत सगळ्या अंगाला सिंदूर चोळला. आणि हनुमंतराया प्रभू रामांच्या पुढे गेले, जय श्रीराम. प्रभू रामराय म्हणतात, हे नवीन कार्टून कुठलं आले आपल्याकडं आज? म्हणे मला ओळखलं नाही? म्हणे नाही, मी तुमचा हनुमंता. अरे हनुमंता हे काय, हे काय? आई साहेबांनी एवढं एवढं लावलं, इतकं प्रेम करता, अंगाला चोळलाय, आता माझ्यावर किती प्रेम कराल? हनुमंतरायांच्या भगवान प्रभू रामांच्या पापण्या ओल्या झाल्या. धावला माझा देव, मिठी मारली हनुमंतरायांना, ओरडले, हनुमंता या जगतामध्ये आजपासून तुझा जय जयकार घडेल, तो बजरंगा या नावाने घडेल. प्रभू रामाने नाव ठेवलं हनुमंताचं बजरंगा. म्हणून आजही आमचा समाज बजरंग बले की जय असं म्हणतो. मारुती महाराज की जय म्हणत नाही, बजरंग बले की जय. नितांत प्रेम आहे. पण मंडळी ऐका, दासपद वाचा, लक्षात येईल. मंगळवेड्याच्या दामाजी पंतांनी, मंगळवेड्याच्या दामाजी पंतांनी पंढरीच्या पांडुरंगा करता स्वतःच्या स्वामीचा त्याग केला. याचं नाव विशेष निष्ठा आहे. आणि शेवटचा मुद्दा, शिष्याची गुरुवर निष्ठा. ज्यांच्या कृपेनं रेड्यामुखी वेद बोलला, जड भिंत चालली, मुलीचा मुलगा केला, ते निवृत्तीनाथ महाराज. ते ज्ञानोबऱ्या बंधू प्रेम, गुरु शिष्याचं प्रेम खूप होतं. पण वामन अवतारामध्ये आलो आणि राजा बलीकडे पाहिलं. एका देवाकरता स्वतःच्या गुरुचा त्याग केला, एका देवाकरता स्वतःच्या गुरुचा डोळा फोडला. आड आला म्हणून फोडी गेला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. एका देवाकरता राजा बलीनं आपल्या गुरुचा डोळा फोडला. याचं नाव विशेष निष्ठा. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला गोड परमार्थ करायचे ना, एकच काम करा, विशेष निष्ठा ठेवा, परमार्थ गोड घडेल. पहिला गुण झाला. दुसरा गुण निष्ठावंत भाव. भाव नावाचा दुसरा गुण सांगितला. एक निष्ठा झाला, आता दुसरा भाव. भावाचं वर्णन सकल संतांनी केले. हरिपाठामध्ये या, बाहुबल्याकडे एरविना कळे, भाविविना देव नकळे संदेह, भाविविना भक्ती, भक्तिविना मुक्ती, नात्राया भाविविना देव कैसा पावे, आवडीने भावे, हरिनाम घेसी, भावे गावे गीत, सिद्ध करून या चित्त. पाहून घ्या प्रमाणात पण सगळी. भावाचं वर्णन सकल संतांनी केले. परमार्थामध्ये भाव असावा. पहिला गुण निष्ठा, दुसरा गुण भाव. अंतरची घेतो गोडी निष्ठा, भाव. माझा मुद्दा खूप छान आहे.
आणि तिसरा जो गुण सांगितलं त्या गुणाचं नाव आहे निर्धार. निर्धार. हा, परमार्थाला निर्धार पक्का असावा म्हणून 3 गुण सांगितले. 1 निष्ठा, 2 भाव आणि 3 निर्धार. राहिले 4 गुण अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वासी. निष्काम निश्चळ विठ्ठल बाहुनाई वास अनिकांत अनिकांत निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वासी. निष्काम निश्चळ निश्चळ विठ्ठल विश्वासी. बाहुनाई वास निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहुणे वासानिकांची. ऐका हो, इको बंद करा. अभंगाच्या पहिल्या चरणात गुण सांगितले निष्ठा, भाव, निर्धार. आणि अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये 4 गुण सांगितले. त्यातले उघड गुण आहेत 3. त्यातला 1 निष्काम, 2 निश्चळ आणि 3रा तो विश्वास. नको नको लावायला नको, 14 बसूया. ऐका तुकोबराय म्हणतात निष्काम परमार्थ निष्कामतेचा असावा, परमार्थ निश्चलतेचा असावा आणि परमार्थामध्ये विश्वास हवा आहे. 3 गुण उघड आहेत. ऐकाव, निष्काम निश्चळ विश्वास. आता ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 3 गुण आहेत, निष्ठा, भाव, निर्धार. आणि अभंगाच्या द्वितीय चरणात 3 गुण आहेत, निष्काम निश्चळ विश्वास. शाळेमध्ये प्रश्न यायचा, योग्य जोड्या लावा अथवा योग्य जोड्या जुळवा. चटणी भाकरी, कप बसी, नवरा बायको. अभंगाच्या प्रथम चरणाला अ नाव द्या, अभंगाच्या द्वितीय चरणाला ब नाव द्या. अ आणि ब गटाच्या योग्य जोड्या जुळवा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिलाच गुण आहे, त्या गुणाचं नाव आहे निष्ठा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पहिलाच गुण आहे, त्या गुणाचं नाव आहे निष्काम. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला गोड परमार्थ करायचा असेल तर एक काम करा. म्हणे काय, तुमची निष्ठा ही निष्काम असावी. निष्ठेला सकामता आली परमार्थ होणार नाही.
प्रथम चरणात दुसरा गुण आहे भाव, द्वितीय चरणात दुसरा गुण आहे निश्चळ. महाराज सांगतात तुमचा भाव हा निश्चळ असावा, तो चळला परमार्थ होणार नाही. भाव तुमचा निश्चळ ठेवा. प्रथम चरणात तिसरा गुण आहे निर्धार, द्वितीय चरणात तिसरा गुण आहे विश्वास. महाराज सांगतात त्या विश्वासाला तो निर्धार पक्का असावा, विश्वासाला निर्धार पक्का असावा, भाव तुमचा निश्चळ असावा, निष्ठा तुमची निष्काम असावी, तर तुमचा परमार्थ घडेल. आणि सातवा गुण पाहू नये वास अनेकांची. वास याचा अर्थ होतो वाट. अनेकांच्या रस्त्यानं जाऊ नका. आज या बोकडं, आज त्या देवाकडं, आज ह्याचं खेटं, आज तिथल्या याला, तिथला नारळ, तिथला अंगारा, तिथला दोपारा. परमार्थातला तोटा आहे. एकादशीचे दिवशी जो तुला पाडू आम्हासी, ते तुलाच नागासी पंचमीचे दिवशी. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाची होई, चावदसी म्हणे माये तुझा चिव दुर्गे. पाठी सोमवार पावे बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकुलाची आगवी जोगावी. जो ज्ञानोबराया अज्ञानी भक्तांचं वर्णन करतात. तुकोबराय म्हणतात रोज एका देवाला जाणं हा परमार्थातला तोटा आहे. पण त्या गुणाचं नाव आहे एकविधपणा. शेवटचा गुण आहे त्या गुणाचं नाव आहे एकविधपणा. तुकोबराय म्हणतात जो आमच्याकडे आहे एक धरला चित्ती, आम्ही रकमाईचा पती, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. हो, आमच्या चित्तामध्ये एकच आहे पंढरीचा परमात्मा. तो फक्त आणि फक्त तो आमच्या चित्तात आहे. आम्ही कधी त्याचा बदल केलेला नाही. म्हणून हे 7 गुण ठेवा, परमार्थ गोड घडेल. आणि ज्याच्याजवळ 7 गुण आहेत त्याला भगवान म्हणतात तया ते मी माता मुकुट करी, त्याला मी माझ्या मस्तकाचा मुकुट करीन. कुणाला? ज्याच्याजवळ 7 गुण आहेत त्याला. आणि ज्याच्याजवळ 7 गुण असतील त्याचा माझा भगवान परमात्मा अपेक्षा करतो, उपेक्षा करत नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तुका म्हणे ऐसा कोण उपेला, कोण उपेला. तुका म्हणे ऐसा कोण उपेला, तुका म्हणे ऐसा कोण उपेला, तुका म्हणे ऐसा कोण उपेला. विठ्ठल विश्वासी विठ्ठल विश्वासी विठ्ठल विश्वास निष्कामन विठ्ठल विश्वास विठ्ठल विश्वास